मुंबईत वर्षा निवासस्थानी बुधवारी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची भेट झाल्याचं वृत्त आहे। प्रकाश आंबेडकर यांच्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसकडून हा दावा करण्यात आला। मात्र या चर्चांना दोन्ही पक्षांनी दुजोरा दिलेला नाही। खासदार संजय राऊत यांनीही यावर भाष्य करण्यास नकार दिला। बैठक झाली की नाही हे दोन नेतेच सांगू शकतील असं राऊत म्हणाले। विधान परिषदेच्या निवडणुकांच्या अनुषंगानं भेट झाल्याची चर्चा आहे। विधान परिषद बिनविरोध व्हावी यासाठी फडणवीस आणि उद्धव ठाकरे भेटले असल्याची चर्चा आहे। मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून या चर्चेला दुजोरा मिळालेला नाही। ही बातमी खरी असल्याचा प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसचा दावा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीचा इन्कार केला। तसंच खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना नोटीस पाठवणार असल्याचं फडणवीस म्हणाले। उद्धव ठाकरेंना जर मला भेटायचं असेल किंवा आमची भेट व्हायची असेल तर ती लपून छपून करण्याची आवश्यकता नाही आहे। ती ओपनली देखील केली जाऊ शकते। असे कुठलेच विषय आमच्यात नाहीत की जे आता लपवायची त्या ठिकाणी आवश्यकता आहे। अशा प्रकारची कुठली भेट घडलेली नाही। काही लोक जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीनं खोट्या बातम्या देतात। या खोटारड्या हँडल्सवर त्या ठिकाणी नोटीस बजावली जाईल। उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीच्या प्रश्नावर खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया आली आहे। फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झाली का याचं उत्तर ते दोन नेतेच देऊ शकतील असं राऊत म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात काही फोनवर बोलणं झालं। मुख्यमंत्र्यांचाही आग्रह आहे की उद्धव ठाकरेंनी निवडणुकीच्या रिंगणात असावं जेणेकरून हे बिनविरोध होईल आणि महाराष्ट्रात जे काही हॉर्स ट्रेडिंग होतं तर ते टाळता येऊ शकतं। अतिरिक्त उमेदवार नको यासाठी मुख्यमंत्र्यांचेही प्रयत्न आहेत। मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली का याचं उत्तर हे दोन नेतेच देऊ शकतील। नाही पण तुम्ही या सगळ्या घडामोडींमध्ये महत्त्वाचे नेते आहात। मग तुमच्यापर्यंत काय माहिती आहे का? माझ्याकडे माहिती असली तरी मी तुम्हाला का सांगू? अजून बऱ्याच गोष्टी घडणार आहेत राजकारणात, मी का सांगू? आता कशा करतात त्याच्यावरती पाणी ओतायचं। शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चांगलीच चर्चा आहे। मात्र शिवसेना कुठलीही ऑपरेशन राबवून नसल्याचं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। पण अनेक जण आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिरसाट यांनी केला। आम्ही काहीतरी ऑपरेशन टायगर करतोय असा कोणताही भाग नाहीये। मागेही आम्ही एकदा स्पष्ट केलं की आमची त्यांची कोणती बैठक झालेली नाही आणि ज्या दिवशी हे ऑपरेशन टायगर करायचं तर ते असं सांगून केलं जात नाही। संपर्कात भले आमचे सर्वजण आहेत, आम्ही हे नाकारत नाही की आमच्या संपर्कात कोणी नाहीत, संपर्कात आहेत, परंतु योग्य निर्णय केव्हा घ्यायचा हा सर्व भाग जो आहे तो एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे। म्हणून आजच्या घडीला तरी आम्ही ऑपरेशन टायगर करायच्या मनस्थितीत नाहीत। शिंदे साहेब योग्य वेळेला योग्य तो निर्णय घेतील आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एक वेगळा भूकंप निश्चित आपल्याला पाहायला मिळेल। परभणी लोकसभा मतदारसंघाची मुंबईत शिवसेना भवनमध्ये बैठक झाली। खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार अशी चर्चा असताना ही बैठक बोलावण्यात आली होती। मात्र परभणीचे खासदार संजय जाधव बैठकीला पोहोचले नाहीत। बैठकीला शिवसेनेचे नेते अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर आणि परभणीचे आमदार राहुल पाटील उपस्थित होते। लोकसभा मतदारसंघातील नवीन पदाधिकारी नेमणूक आणि संघटनात्मक विषयावर बैठकीत चर्चा होणार आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालापूर्वीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे फ्लेक्स लागेत। पिंपरी चिंचवडमधील अतिउत्साही कार्यकर्त्यांनी शहरभर हे फ्लेक्स लावले। बारामतीच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित मानला जात असल्यानं त्यांच्या समर्थकांकडून आधीच शुभेच्छांचे बॅनर लावायला सुरुवात झाली। राष्ट्रवादीचे नेते संजय काका पाटलांची भाजपशी जवळीक वाढली असून संजय काका विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे। याबाबत सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी सूचक वक्तव्य केलं। संजय काका पाटील हे भाजपचे जुने नेते आहेत। विधानसभा निवडणुकीसाठी ते राष्ट्रवादीत गेले होते। त्यांच्या घर वापसीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निर्णय घेतील असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं। इतके वर्ष होते ना बीजेपीमध्ये, त्यामुळे त्यांची जवळीक आमच्याशी राहणारच। पण पक्ष म्हणून ते अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत। त्यांनी त्यांच्या तिकिटावर विधानसभा लढवली होती। आता देवेंजी आणि सुनेत्राबाई ठरवतील। तर त्यामुळे वर्षानुवर्ष बीजेपीचा नेता असणाऱ्या संजय काकांना त्यांच्या मनाविरुद्ध तासगावमध्ये सीट अजितदादांकडे आहे, त्यांच्याकडे कॅन्डिडेट नाही, तू लढ असं म्हणलं, तो लढला। आता लढल्यानंतर तो त्यांचा नेता झाला। तर एकदा दोघांनी काही एकट्या देवेंजींनी निर्णय करता येणार नाही, देवेंजींचं ते कल्चरही नाही। तर सुनेत्राबाईंशी बोलतील की बाबा ते तिथे रमत नाही आहेत,
असं ते अजून ते रमत नाहीत वगैरे सगळे झाले नाही, पण त्यांना घेऊ का आम्ही पुन्हा? मग वहिनी बोलले की घ्या, ताटात काय आणि वाटीत काय असं होईल. पण आत्ता याच्यातलं काहीच झालेलं नाही. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विधान परिषदेच्या एका जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली. एकच जागा आणि इच्छुक मात्र अनेक, त्यामुळे विविध स्तरातून लॉबिंगला सुरुवात झाली. काही जण शिष्टमंडळातून नेत्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, तर काही जण अजित पवारांच्या जुन्या आश्वासनांची आठवण करून देत आहेत. सोशल मीडियावरूनही उमेदवारीसाठी मागण्या होत आहेत, तर काहींकडून पक्षनिधीच्या नावाखाली आर्थिक ऑफरची चर्चा रंगली आहे. जातीय समतोलाचा मुद्दा देखील पुढे येत असून दलित नेतृत्वाला संधी द्यावी अशी मागणी जोर धरते. आता अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.